श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 20 मार्चला शुक्रवारी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वजण दत्तसेवेकरी, स्वामी सेवेकरी, स्वामी महाराजांची काही ना काही सेवाही करतच असतो. आपल्यापैकी बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांनी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची प्रभावी सेवा ही सुरूसुद्धा केलेली असेल. कोणी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असेल, कोणी तारक मंत्राचं पठण करत असेल, तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू केलं असेल काहींनी, तर काहींनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा 21 दिवसांच्या सेवेमध्ये सुरू केला असेल. तर काही स्वामी सेवेकऱ्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची 108 पारायणं ही सुद्धा सुरू केली असतील. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त प्रत्येक स्वामी सेवेकरी आपल्याला जमेल तशी सेवाही करत असतो. त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बरेच स्वामी सेवेकरी हे गुरुचरित्राचं पारायण हे सुद्धा करणार असतील. कारण हा जो काही काळ असतो तर हा काळ स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेसाठी, दत्त महाराजांच्या सेवेसाठी अत्यंत प्रभावी असा काळ मानला जातो. स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ जाण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि या काळामध्ये स्वामी महाराजांचं तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक आणि सक्रिय झालेलं असतं. आणि म्हणूनच या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर याचं फळ हे आपल्याला नेहमीपेक्षा 10 पटीने अधिक हे मिळत असतं. आणि म्हणूनच आपण या काळामध्ये आपल्याकडनं होईल ती सेवा अवश्य करायचीच असते. आपण प्रत्येकाने काही ना काही सेवा या काळामध्ये अवश्य केली पाहिजे. आपल्याला स्वामी महाराजांच्या जवळ जाता यावं यासाठी आपण या काळामध्ये स्वामी महाराजांची सेवा करत असतो. पण बऱ्याच जणांना सेवा करण्याची खूप इच्छा असते, पण त्यांना स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कुठलीच सेवाही करायला वेळ मिळत नाही, अजिबातच जमत नाही. जॉबमुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये असूनसुद्धा त्यांना कुठलीच सेवा करणं हे शक्य होत नाही. ज्यांना सेवा करण्याची खूप इच्छा आहे परंतु अजिबात वेळ नाही, वेळेअभावी कुठलीच सेवाही करू शकत नाही, पण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे. मग अशा स्वामी सेवेकरांनी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अगदी 5 मिनिटांची स्वामी महाराजांची प्रभावी सेवाही करायची आहे. अगदी 5 मिनिटांच्या या सेवेने सुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांची कृपा नक्की प्राप्त होईल. तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत की स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ज्यांना कुठलीच सेवा करायला शक्य होत नाही तर त्यांनी स्वामी महाराजांची फक्त 5 मिनिटांची कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे. कोणकोणत्या अशा सेवा आहेत की ज्या आपण फक्त 5 मिनिटांमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करू शकतो, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हालाही जर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नसेल किंवा गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं हेही जर तुम्हाला जमणार नसेल किंवा इतर कुठली स्वामी महाराजांची सेवा करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची फक्त 5 मिनिटांची ही प्रभावी सेवा स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत करायची आहे. आणि अशी कोणती 5 मिनिटांची प्रभावी सेवा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्याही सेवा सांगेल त्यापैकी तुम्हाला जी सेवा करणं शक्य होत असेल तर ती सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करू शकाल आणि स्वामी महाराजांची कृपा तुम्हाला यामुळे नक्की प्राप्त होईल. चला तर मग अशा कोणत्या 5 मिनिटांच्या प्रभावी सेवा आहेत की ज्या आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्याही सेवा सांगणार आहे तर त्या सेवा करताना तुम्हाला स्वामी महाराजांवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवायची आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच आपल्याला या सेवा करायच्या आहेत. ज्यांना खरोखर स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे पण अजिबातच वेळ मिळत नाही तर अशांनी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अगदी आजपासूनच या सेवा सुरू करायच्या आहेत. स्वामी समर्थ महाराजांची महत्त्वाची आणि आवडती अशी प्रभावी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की ही सेवा आपल्याला थेट स्वामी समर्थ महाराजांपर्यंत घेऊन जात असते. तुम्ही ज्याही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा करत असाल तर त्या सर्व सेवांपेक्षाही नामस्मरणाची सेवा ही अतिशय श्रेष्ठ अशी सेवा आहे. मग नामस्मरणाची ही सेवा करताना तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून धूप, दीप, अगरबत्ती लावून आपल्या देवघरामध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला मुजरा करून फक्त 5 मिनिटांची सेवा करायची आहे. ती म्हणजे 1 माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे. 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला या सेवेमध्ये करायचा आहे. 108 वेळा या मंत्राचा जप करायला आपल्याला फक्त 5 मिनिटं लागतील. ज्यांना कुठलीच सेवा करायला शक्य होत नाही तर त्यांनी
रोज एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. फक्त ही सेवा करताना आपल्याला आपलं लक्ष हे संपूर्णपणे त्या मंत्राच्या जपामध्ये ठेवायचं आहे. आपलं मन इकडे तिकडे आपल्याला भरकटू द्यायचं नाहीये. आणि त्याचप्रमाणे एक वेळा आपल्याला तारक मंत्र हा म्हणायचा आहे. तारक मंत्राचं पठण करायला सुद्धा तुम्हाला अगदी 1 ते 2च मिनिटं लागतील. मग तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ आणि तारक मंत्राचं एक वेळा पठण या दोन्हीही सेवा अगदी रोज सुद्धा करू शकतात. आणि ही सेवा करताना तुम्हाला ज्या वेळेला ही सेवा करणं शक्य होत असेल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळत असेल, तर त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल त्या वेळेला करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही जी काही वेळ आहे, तर ही एवढी वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे. कारण ही वेळ दत्त महाराजांच्या, स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. आणि एवढी वेळ सोडून तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला जर जॉबला जायचं असेल तर जॉबला जाण्यापूर्वी सकाळी अगदी 5 मिनटं तुम्ही वेळ काढून ही सेवा करू शकतात. किंवा मग संध्याकाळी घरी आल्यावर ही सेवा करू शकतात. किंवा अगदी रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा 5 मिनटं वेळ काढून तुम्ही ही सेवा करू शकतात. स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण तुम्ही घरामध्ये काम करता करता सुद्धा करू शकतात. दिवसभर जितकं शक्य होईल तितकं जास्त नामस्मरण तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अगदी रोज नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी चरित्र अवतरणिका ही दिलेली आहे, तर ती सुद्धा रोज एकदा पठण करू शकतात. तसंच स्वामी स्तवन हे सुद्धा तुम्ही एक वेळेस बोलू शकतात. या सेवेला सुद्धा अगदी 5च मिनटं लागतात, म्हणून तुम्ही ही सेवासुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं रोज एक पाठ पूर्ण करणं तुम्हाला शक्य नसेल तर क्रमशः 3 अध्याय तुम्ही रोज पठण करू शकतात. या पद्धतीने तुम्ही क्रमशः 3 अध्याय पठण कराल रोज, तर 7 दिवसांमध्ये तुमचं या ग्रंथाचं एक पारायण हे पूर्ण होईल. आणि 21 दिवसांमध्ये तुमचे या ग्रंथाचे 3 पारायण हे पूर्ण होतील. तर याप्रमाणे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्रातील 9वा अध्याय हा सुद्धा रोज स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पठण करू शकतात. तसंच 14वा आणि 18वा हा अध्यायसुद्धा तुम्ही पठण करू शकतात. त्याचप्रमाणे एकश्लोकी गुरुचरित्र हा श्लोक जो आहे, तर तो श्लोकसुद्धा तुम्ही 1 वेळेस किंवा 11 वेळेस रोज पठण करू शकतात. एकश्लोकी गुरुचरित्र 11 वेळेस पठण करण्याला सुद्धा तुम्हाला अगदी 5 ते 7च मिनटं लागतील, म्हणून ही सेवासुद्धा तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट स्तोत्र हे सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. आणि अगदी काहीच शक्य नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची रोज 1 वेळची सकाळची किंवा संध्याकाळची अशी आरतीसुद्धा करू शकतात. स्वामी महाराजांना रोज नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकतात. किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत त्यांचं दर्शन हे सुद्धा घेऊ शकतात. तर ही सेवासुद्धा तुम्ही करू शकतात. तर या सर्व सेवांपैकी तुम्हाला जी सेवा जमत असेल तर ती सेवा तुम्ही करू शकतात. पण सेवा करताना आपल्याला ती कधीही घाईघाईने करायची नाही आहे, करायची म्हणून करायची नाही आहे, तर पूर्ण श्रद्धाभाव ठेवून, विश्वास ठेवून आणि पूर्ण मनाने आपल्याला ही सेवा करायची आहे. जे काही 5 मिनटं तुम्ही सेवा करण्यासाठी देणार असाल, तर तुम्हाला ते पूर्ण 5 मिनटं पूर्णपणे स्वामी महाराजांच्या सेवेसाठीच द्यायचं आहेत. सेवा करताना तुमच्या मनामध्ये इतर कुठलेही विचार यावेळी तुम्ही चुकूनही येऊ देऊ नका. पूर्ण मन तुमचं या सेवेमध्येच या काळामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आणि जी काही सेवा तुम्ही कराल ती स्वामी समर्थ महाराजांना नक्की अर्पण करा. आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर स्वामी समर्थ महाराजांना क्षमा याचनासुद्धा करा. तर याप्रमाणे तुम्ही या सेवा कराल तर तुम्हालासुद्धा तुम्ही केलेल्या संपूर्ण सेवेचे फळ हे नक्की मिळेल. म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या सेवांपैकी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही या काळामध्ये अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.